नमस्कार मित्रांनो, रॅपिड रिव्हिजन सिरीजमध्ये प्रकाशाचा हा तिसरा आणि शेवटचा उपघटक आहे, ज्याच्यामध्ये आपण भिंगांचा स्टडी करणार आहोत. ऑलरेडी आपण पहिल्या सेक्शनमध्ये आणि दुसऱ्या सेक्शनमध्ये मिळून आरसे आणि अपवर्तन यांचा स्टडी केलेला आहे, त्याच्यामुळे हे तुलनेने तुम्हाला सोपं जाईल. मात्र हे लेक्चर पाहण्याच्या आधी याच्या आधीचे प्रकाशाचे 2 लेक्चर्स बघितलेले आहेत असं मी अज्युम करतोय. बघितले नसतील तर बघून घ्या, कारण मग अदरवाईज मी इथे काही ठिकाणी फास्ट जाईल, ते तुम्हाला कळणार नाही. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, काही लिहून घेऊ नका. याच्या हे मी ओरिजिनल प्रकरण घेतोय, पण याच्या शॉर्ट नोट PDF ही तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. आणि डिटेल लेक्चर, आपल्या डिटेल जी प्लेलिस्ट आहे फिजिक्स फ्री लेक्चर, त्याच्यामध्ये डिटेल लेक्चर्स आहेत. ओके, प्रकाशावर जवळपास 15-20 लेक्चर आहेत. जर तुम्हाला गरज पडली तर ते बघा. राईट. सो भिंगे 2 पृष्ठभागांनी युक्त असलेल्या पारदर्शक माध्यमाला भिंग म्हणतात. व्हेरी इम्पॉर्टंट. 2 पृष्ठभागांनी युक्त म्हणजे याच्यात 2 पृष्ठभाग असतात. हा एक आणि हा एक, किंवा हा एक आणि हा एक, हा एक आणि हा एक. आणि ते माध्यम कसं असतं? पारदर्शक, म्हणजे थ्रूआउट ट्रान्सपरंट, म्हणजे त्याच्यातनं प्रकाश आरपार जातो. आरसे आपण बघितले होते, आरशाला पण 2 सरफेस होते. पण पहिला मुद्दा म्हणजे की ते 2 सरफेस हे 2 वेगवेगळ्या गोलाचा भाग नव्हते. आपण तुम्हाला मी ते ॲक्च्युअल बॉल याच्याने दाखवलं होतं बघा, बॉल दाखवून, की एकाच गोलातनं एखादा तुकडा बाहेर काढला स्फिअरमधनं तर त्याच्याने आरसा तयार होतो. इथे 2 पृष्ठभाग जे असतात ते 2 वेगवेगळ्या गोलांचा भाग असतात. उदाहरणार्थ हा जर घेतला आपण, हे भिंग जर घेतलं तर याचा हा जो पृष्ठभाग आहे हा या गोलाचा भाग आहे, या स्फिअरचा भाग आहे. आणि हा जो पृष्ठभाग आहे या स्फिअरचा भाग आहे. म्हणजे 2 वेगवेगळ्या स्फिअरचे 2 भाग असतात. आरशामध्ये एकाच स्फिअरचा भाग असतो. नंबर 1. आरशामध्ये एक बाजू ही नॉन ट्रान्सपरंट असते, म्हणजे तिला कलर दिलेला असतो, तिथून परावर्तन होत नाही. आणि एक बाजू परावर्तक असते, रिफ्लेक्टिव्ह असते. ओके. पण भिंगामध्ये सगळं माध्यम हे रिफ्लेक्टिव्ह नाही, म्हणजे परावर्तन करणारं नाही, किंवा ओपेक म्हणजे कलर दिलेलं नाही, तर अख्खच्या अख्खं भिंग हेच ट्रान्सपरंट असतं, म्हणजे पारदर्शक असतं. तिथून आरपार किरणं जाऊ शकतात. ओके, राईट. आता याच्यामध्ये भिंगाचे वेगवेगळे भाग आहेत, प्रकार आहेत. पण सगळे प्रकार आपल्याला बघायची गरज नाही. आपल्याला 2च मुख्य प्रकार बघायचे असतात. एक म्हणजे बहिर्वक्र किंवा बहिर्गोल भिंग, दुसरं म्हणजे अंतर्वक्र किंवा अंतर्गोल भिंग. बहिर्वक्र म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्स आणि अंतर्वक्र म्हणजे कॉन्केव्ह लेन्स. आता बहिर्गोल किंवा कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे काय, की ज्याचे दोन्ही पृष्ठभाग हे गोलीय आणि बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. म्हणजे उदाहरणार्थ हा एकतर गोलीय असतात आणि बाहेरच्या बाजूने फुगीर असतात. हे बघा, हे असे गोलीय आहेत, करेक्ट, सपाट नाहीये. आणि हा जो दुसरा आहे हा पण गोलीय आहे आणि दोघं बाहेरच्या बाजूने फुगीर आहेत. ओके, याला काय म्हणायचं? याला म्हणायचं बहिर्गोल किंवा द्विबहिर्वक्र. नुसतं बहिर्वक्र किंवा द्विबहिर्वक्र, किंवा नुसतं बहिर्गोल किंवा द्विबहिर्गोल. इंग्लिशमध्ये याला कॉन्व्हेक्स लेन्स म्हणतात. द्वी का? कारण 2 सरफेस आहेत म्हणून, 2 फुगीर भाग आहेत म्हणून. 2 म्हणजे द्वी. ओके. याच्या उलट जेव्हा 2 पृष्ठभाग असतात आणि ते आतल्या बाजूने गोलीय असतात, त्याला अंतर्वक्र भिंग किंवा द्विअंतर्वक्र भिंग किंवा अंतर्गोल भिंग किंवा द्विअंतर्गोल भिंग, किंवा इंग्लिशमध्ये त्याला कॉन्केव्ह लेन्स असं म्हणतात. उदाहरणार्थ हा बघा, याला 2 गोलीय पृष्ठभाग आहेत, फुगीर आहेत, पण ते आतल्या बाजूने फुगीर आहेत, बाहेरच्या बाजूने, म्हणजे हे झालं द्विअंतर्वक्र. ठीक आहे, राईट. आता याचे जे वेगवेगळे हे असतात, ऑलरेडी आपण आरशामध्ये बघितलेलं आहे. याच्या ज्या वेगवेगळे हे असतात, पॉइंट्स असतात, तरी थोडक्यात त्याच्यात बघू. सेंटर ऑफ कर्वेचर, वक्रता केंद्र. वक्रता केंद्र म्हणजे काय, की भिंगाचा पृष्ठभाग ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या केंद्राला
आता समजा हे बहिर्वक्र भिंग आहे, तर आता आरशामध्ये पण आपण बघितलं होतं अंतर्गोल आरसा आणि बहिर्गोल आरशामध्ये. त्याच्यात काय होतं की जो आरसा आहे तो आरसा ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाच्या सेंटरला वक्रता केंद्र म्हणतात. आता इथे बहिर्वक्र भिंग म्हणा किंवा आंतरवक्र भिंग म्हणा हे दोन गोलांचा भाग असतात, त्यांचे दोन पृष्ठभाग हे दोन गोलांचा भाग असतात, त्यामुळे इथे दोन वक्रता केंद्र असतात. म्हणजे बघा हा भाग याचा आहे तर याचं सेंटर म्हणजे हे एक वक्रता केंद्र आणि हा दुसरा गोल याचं सेंटर म्हणजे हे दुसरं वक्रता केंद्र. सो C1 आणि C2 म्हणजे सेंटर 1 सेंटर 2. तसंच अंतर्गोल भिंग जर घेतलं तर हा सुद्धा इकडचा भाग या गोलाचा भाग आहे आणि इकडचा पृष्ठभाग या गोलाचा भाग आहे. याचं C1 सेंटर याचं C2 सेंटर म्हणजे ही दोन्ही काय झाली वक्रता केंद्र झाली, म्हणजे दोन वक्रता केंद्र झाली. ओके, सो एक डावीकडे आणि एक उजवीकडे. ठीक आहे, ओके. सो वक्रता केंद्र. नंतर वक्रता त्रिज्या. आपण आरशामध्ये बघितलेलं वक्रता त्रिज्या म्हणजे काय की ज्या गोलाचा भाग आहे त्या गोलाची त्रिज्या. मग आता इथे पुन्हा वक्रता त्रिज्या पण दोन येणार कारण दोन गोलांचा भाग आहे. तर ही वक्रता इकडची वक्रता त्रिज्या ही R2 म्हणजे वक्रता त्रिज्या 2 आणि ही वक्रता त्रिज्या कुठलीही घेऊ शकतो आपण, इथे त्रिज्या सगळीकडे सेमच असते. ही R1 म्हणजे वक्रता त्रिज्या 1. याच पद्धतीने इथे ही R1 ही R2 वक्रता त्रिज्या. ठीक आहे. मुख्य अक्ष आपल्याला माहित आहे की मुख्य अक्ष आपण काय बघितलं होतं आरशामध्ये की आरशाची नाभी म्हणजे फोकस आणि आरशाचा ध्रुव म्हणजे पोल याच्यातनं जाणारा अक्ष त्याला मुख्य अक्ष म्हणतात. त्याच पद्धतीने इथे भिंगाच्या दोन्ही वक्रता केंद्रांमधून जाणाऱ्या काल्पनिक रेषेला मुख्य अक्ष म्हणतात. म्हणजे हे एक वक्रता केंद्र आणि हे वक्रता केंद्र या दोघांमधनं जाणारी ही सरळ रेषा म्हणजे त्या भिंगाचा मुख्य अक्ष. त्याच पद्धतीने इथे हा मुख्य अक्ष. ओके. प्रकाशीय केंद्र किंवा ऑप्टिकल सेंटर O. जसं आरशामध्ये काय होतं ध्रुव होता, ध्रुव पोल. ओके, त्या सरफेसचा मिडल सरफेसवरचा बिंदू. तसं प्रकाशीय केंद्र म्हणजे काय भिंगाच्या मध्यबिंदूला प्रकाशीय केंद्र किंवा प्रकाशीय मध्य म्हणतात. तर हा जो भिंग आहे बघा, हा भिंग आहे, या भिंगाचा मध्य म्हणजे प्रकाशीय केंद्र, या भिंगाचा हा मध्य म्हणजे प्रकाशीय केंद्र आणि तो भिंगामध्ये असतो. जसा आरशावर ध्रुव असायचा, आरशावर ॲक्च्युली त्या आरशाचा जो असा आरसा असेल तर त्याच्या इथे आरशावर होता, तसाच इथे सुद्धा हा भिंगामध्ये असतो काय प्रकाशीय केंद्र. द्वारक म्हणजे ॲपर्चर. प्रत्यक्ष भिंगाची बाह्य सीमा घेतली आणि वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळाच्या व्यासाला भिंगाचं द्वारक म्हणतात. याच्यावर तुम्हाला आठवत असेल की मी एक सेपरेट एक छोटा हे असेल माझं बघा काय म्हणतात त्याला रील का शॉर्ट असेल, त्याच्यामध्ये मी तुम्हाला हे द्वारक नॉर्मली आपल्याला कळत नाही काय येतंय. प्रत्यक्ष भिंगाची बाह्य सीमा घेतली आणि वर्तुळ काढलं तर त्या वर्तुळाचा व्यास म्हणजे तुम्हाला दाखवतो मी एक मिनिट. म्हणजे समजा हा भिंग आहे, दोन्ही साईडला भिंग आहे असं ॲज्युम करा. हा आरसा होता पण आता भिंग आहे असं ॲज्युम करा. तर प्रत्यक्ष भिंगाची बाह्य सीमा घेतली म्हणजे बाह्य सीमा घेतली तर त्या बाह्य सीमेचं मिळून एक वर्तुळ तयार होतं बघा. हे वर्तुळ आहे, या वर्तुळाचा व्यास म्हणजे द्वारक. या वर्तुळाचा व्यास म्हणजे द्वारक. म्हणजे काय की प्रकाश किरणांच्या प्रत्यक्ष परिणामकारक प्रवेशाची लांबी. ओके, म्हणजे कसं की याच्याने ठरणार की किती प्रकाश याच्यामध्ये प्रवेश करू शकेल, म्हणून त्याला द्वारक म्हणतात. द्वारक म्हणजे काय द्वार किंवा हे काय एंट्री. ओके, दरवाजा. तर याच्यामध्ये डी हे द्वारक आहे. डी हे द्वारक आहे. म्हणजे काय हे बघा हे द्वारक आहे एवढं. ठीक आहे, ओके. नेक्स्ट मुख्य नाभी.
मुख्य नाभी, प्रिन्सिपल फोकस. ओके. भिंगातून जाताना प्रकाशाचे 2 वेळा अपवर्तन होते. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. जे आरसे होते, आरशामध्ये अपवर्तन होत नव्हतं, कारण आरसा हा ट्रान्सपरंट सरफेस नाही. आपण अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन मध्ये बघितलेलं आहे. काय? जेव्हा प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातो तेव्हा प्रकाशाचा मार्ग बदलतो. त्या मार्ग बदलणारा काय म्हणतो आपण? अपवर्तन. आरशामध्ये अपवर्तन होईल का? नाही, कारण ते ट्रान्सपरंट नाहीच आहे, पारदर्शक नाहीच आहे. मग अपवर्तनाचा काही संबंध नाही. पण भिंग पारदर्शक आहे, आपल्याला माहिती आहे. 2दा अपवर्तन होतं. कसं होतं? समजा, एक मिनिट, मी जरा इकडे बाजूला याच्यावर काढतो. समजा हे असं बहिर्वक्र भिंग आहे. ओके. ज्यावेळी इथून असा प्रकाश किरण येतो तर इथे आहे हवा आणि इथे आहे काच. हवा हे पारदर्शक माध्यम आहे, काच हे पण पारदर्शक माध्यम आहे. म्हणजे हा प्रकाश किरण एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमामध्ये प्रवेश करतो आहे, काचेमध्ये प्रवेश करतो आहे. राईट. म्हणजे याचं अपवर्तन होईल. ओके. म्हणजे याचा थोडासा मार्ग बदलेल. आणि ज्यावेळी प्रकाश किरण इकडनं बाहेर पडतो आहे तर त्यावेळी तो काचेतनं हवेत जातोय पुन्हा, म्हणजे पुन्हा एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जातोय. म्हणजे त्याचा पुन्हा मार्ग बदलेल दुसऱ्यांदा. म्हणजे इथे एकदा अपवर्तन झालं, इथे एकदा अपवर्तन झालं. म्हणजेच काय? भिंगामध्ये 2 वेळा अपवर्तन होतं. एकदा प्रवेश करताना, एकदा बाहेर पडताना. ठीक आहे. आता बहिर्गोल भिंगामध्ये काय होतं? बहिर्गोल भिंगामध्ये काय होतं बघा. मुख्य अक्षाला समांतर असणारी किरणे भिंगावर पडल्यानंतर अपवर्तित होऊन विरुद्ध बाजूला मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकत्र येतात, म्हणजे अभिसारित होतात. म्हणजे काय बाळांनो? म्हणजे असं की हा बहिर्गोल भिंग आहे, याच्यावर ही सगळी पॅरलल किरणं आहेत. ही पॅरलल किरणांचं 2 वेळा, म्हणजे इथून इथे जाताना एकदा अपवर्तन आणि पुन्हा एकदा अपवर्तन, असं अपवर्तन होऊन ते मुख्य अक्षावरील एका बिंदूत एकत्र येतात, म्हणजेच अभिसारित होतात, म्हणजेच कॉन्व्हर्ज होतात. ओके. बहिर्वक्र भिंगामध्ये. ठीक आहे. तर या बिंदूला, जिथे एकत्र येतात या बिंदूला बहिर्गोल भिंगाची मुख्य नाभी म्हणजे प्रिन्सिपल फोकस असं म्हणतात. आता प्रकाशाची किरणं ही इकडनं पण एंट्री करू शकतात. जर ते इकडनं एंट्री केली तर इकडच्या साईडला एकत्र होतील, आणि जर इकडनं एंट्री केली सगळ्यांनी तर इथे कुठेतरी एकत्र होतील. म्हणजे प्रिन्सिपल फोकस. ओके. म्हणजे काय? मुख्य नाभी ही भिंगाच्या दोन्ही बाजूला असू शकते किंवा असते. राईट. सो दोन्ही बाजूंना मुख्य नाभी असतात. ठीक आहे. सो F1 F2, इथे F1 F2 दाखवलेला आहे. ही लेफ्टची जी आहे ही इकडची पहिली नाभी F1 डाव्या साईडची आणि उजव्या साईडची F2, 2 नाभी. ओके. राईट. आता अंतर्गोल भिंगाच्या बाबतीत काय होतं? अंतर्गोल भिंगाच्या बाबतीत जेव्हा हे असे पॅरलल किरण येतात त्यावेळी यांचं अपवर्तन होऊन हे असे जातात, म्हणजे हे अपसारित होतात, म्हणजे डायव्हर्ज होतात, एकमेकांपासून दूर जातात. पण आपला जर इथे डोळा असला तर आपल्याला काय वाटतं की हे इकडनं, आपला जो डोळा असतो, डोळ्याला काय वाटतं की हे इकडनं कुठनं तरी येतात. तुम्हाला माहिती आहे आपल्या डोळ्याची सवय काय आहे? आपल्याला डोळ्याला वाटतं की सगळे किरण एक सरळ रेषेत येतात. म्हणजे आपल्याला वाटतं की इथून कुठून येत आहेत, म्हणजे इथे ती एकत्रित आल्यासारखी वाटतात. त्यालाच अंतर्वक्र भिंगाची मुख्य नाभी म्हणतात. इथे पुन्हा मग इकडनं किरणं आली तर याच साईडला एकत्र आल्यासारखी वाटतात, म्हणजे इकडे एक नाभी. आणि जर इकडनं किरणं आली तर ती अशी जातील आणि इथे कुठेतरी एकत्र आल्यासारखी वाटतील याच बाजूला, म्हणजे इकडे एक मुख्य नाभी झाली पुन्हा. सो अंतर्वक्र भिंगाला सुद्धा 2 मुख्य नाभी असतात. याच्यातला दोघांचा फरक जसा आपण अंतर्गोल आरसा बहिर्गोल आरशामध्ये बघितलं होतं, बहिर्वक्र आरशामध्ये ऍक्च्युली आता एक्झॅक्टली उलट आहे. बघा, आरशामध्ये
अंतर्वक्र आरशात ऍक्च्युली किरण एकत्र येतात अंतर्वक्रमध्ये, इथे मात्र बहिर्वक्र भिंगामध्ये ऍक्च्युली किरण एकत्र येतात. आरशामध्ये बहिर्वक्र आरशामध्ये किरण एकाच ठिकाणाहून आल्यासारखी वाटतात. कशात? बहिर्वक्रमध्ये आरशात. पण इकडे अंतर्वक्र भिंगामध्ये एकाच ठिकाणावरून किरण आल्यासारखी वाटतात. म्हणजे दोघांमध्ये उलट आहे. आणि हे असं बाळांनो कंपॅरेटिव्ह लक्षात ठेवायचं, त्याच्याने आपले कन्सेप्ट जास्त क्लिअर होतात आणि पाठ करायची गरज भासत नाही. ओके, ठीक आहे. आता बघा, बहिर्वक्र भिंगामध्ये अशी किरण एकत्र येतात म्हणून बहिर्गोल किंवा बहिर्वक्र भिंगाला म्हणजेच कॉन्व्हेक्स लेन्सला अभिसारी म्हणजे कॉन्व्हर्जिंग लेन्स म्हणतात. तर या उलट इथे दूर दूर जातात. कशात? अंतर्गोल भिंगामध्ये म्हणजेच कॉन्केव्ह लेन्समध्ये. म्हणून कॉन्केव्ह लेन्सला म्हणजेच अंतर्गोल भिंगाला म्हणजेच अंतर्वक्र भिंगाला अपसारी म्हणजे डायव्हर्जिंग, डायव्हर्ज म्हणजे दूर दूर जाणे, डायव्हर्जिंग म्हणजे अपसारी भिंग म्हणतात. क्लिअर? ओके. आरशांमध्ये नेमकं वेगळं असतं. आरशामध्ये काय असतं? अंतर्गोल आरशाला अभिसारी म्हणतात आणि बहिर्गोल आरशाला अपसारी म्हणतात. एक्झॅक्टली उलट. ठीक आहे. ओके. नाभी अंतर. नाभी अंतर आपल्याला माहिती आहे, प्रकाशीय मध्य आणि मुख्य नाभी. जसं आरशामध्ये काय होतं? आरशामध्ये होतं ध्रुव आणि मुख्य नाभी. इथे ध्रुवाच्या ऐवजी हे असतं काय? प्रकाशीय मध्य असतो. म्हणजे हे अंतर किंवा हे अंतर F1 F2. म्हणजे इथे पुन्हा या सुद्धा दोन असतात. काय? नाभी अंतर ही सुद्धा दोन असतात, कारण दोन साईडला दोन नाभ्या आहेत आणि हा प्रकाशीय मध्य आहे. मग इकडची आहे ती एक फोकल लेंथ आणि इकडची एक ही एक फोकल लेंथ. म्हणजे दोन दोन फोकल लेंथ असतात. त्याच पद्धतीने इथे पण ही F1 इथून इथपर्यंत आणि इथून इथपर्यंत ही F2. ओके, राईट. आता जसं आपण आरशामध्ये बघितलं होतं की किरणाकृती काढण्यासाठी आपण 3 किरण बघितले होते. त्याच्यात आपण कसं बघितलं होतं बाळांनो? की मुख्य नाभी तर मुख्य नाभी तर समांतर, समांतर तर मुख्य नाभी आणि वक्रता मध्य तर वक्रता मध्य असं बघितलं होतं. राईट? म्हणजे काय? मुख्य नाभीतनं जाणारा आपाती किरण परावर्तनानंतर मुख्य अक्षाला समांतर जातो. मुख्य अक्षाला समांतर असणारा किरण परावर्तनानंतर मुख्य नाभीतून जातो आणि वक्रता केंद्रातून जाणारा किरण वक्रता केंद्रातूनच परत जातो. असं कशात बघितलं होतं? आरशांमध्ये, अंतर्गोल बहिर्वक्र आरशांमध्ये. इथे काय होतं? इथे सुद्धा तेच होतं. जर आपाती किरण मुख्य अक्षाला समांतर असेल तर तो अपवर्तित किरण, इथे फक्त काय म्हणूया आपण? परावर्तित किरण म्हणू का? याचं असं जाऊन असं परावर्तन होत आहे का? नो, अपवर्तन होत आहे. म्हणजे जर आपाती किरण, नियम तोच आहे, फक्त इथे आपाती किरणाला आपाती किरणच म्हणायचं, पण इथे पुढचा जो किरण आहे त्याला अपवर्तित किरण म्हणायचं किंवा रिफ्रॅक्टेड रे म्हणायचं. सो आपाती किरण जर मुख्य अक्षाला समांतर असेल तर अपवर्तित किरण हा मुख्य नाभीतून जातो. तसंच आहे. आणि मुख्य नाभीतून जात असेल तर अपवर्तित किरण हा मुख्य अक्षाला समांतर जातो. आणि तिसरा नियम आहे, तिकडे होतं वक्रता मध्य, इथे आहे प्रकाशीय मध्य. जर आपाती किरण हा भिंगाच्या प्रकाशीय मध्यातून किंवा प्रकाशीय केंद्रातून जात असेल तर तो अपवर्तनानंतर तिथूनच पुढे जातो. म्हणजे त्याच्या दिशेत बदल होत नाही. म्हणजे असा जर प्रश्न विचारला की भिंगामध्ये असा कोणता किरण असतो की ज्याचं अपवर्तनच होत नाही, बाकी सगळ्यांचं अपवर्तन होतं, तर असा किरण जो प्रकाशीय मध्यातून किंवा प्रकाशीय केंद्रातून जातो त्याचं अपवर्तन होत नाही, तो सरळच जातो. ठीक आहे? ओके. आता अंतर्गोल भिंगाच्या बाबतीत पण सेम नियम असतात. फक्त एवढंच आहे की इथे ऍक्च्युअली जातो. अंतर्गोल भिंगामध्ये म्हणायचं की तिथून गेल्यासारखा वाटतो, एवढंच. म्हणजे वाटतो याच्या व्यतिरिक्त त्याच्यामध्ये काही बदल नाही. नियम सेम राहतील तिघांचे. ठीक आहे? आता या भिंगांच्या प्रतिमा. आता प्रतिमेमध्ये बघा,
कसं लक्षात ठेवायचं आहे, हे बहिर्गोल भिंगाद्वारे. बहिर्गोल भिंगाच्या वेळी काय करायचं माहिती आहे का, की वस्तूचं स्थान जे आहे अनंत अंतरापासून सुरू करायचं. हे अनंत अंतर, त्याच्या आधी आपल्याला ज्या ज्या गोष्टी मार्क करायच्या आहेत त्या मार्क म्हणजे हे जे आहे हा काय, प्रकाशीय मध्य. ठीक आहे. नंतर इथे नाभीय, आपलं नाभी, पहिली नाभी इकडच्या साईडला, दुसरी नाभी, याच्या दुप्पट एक घ्यायचं, या नाभीच्या दुप्पट म्हणजे 2F1 इकडची 2F2. ओके, ठीक आहे. सुरुवात करायची अनंत अंतरावर म्हणजे याच्याही पलीकडे. जेव्हा अनंत अंतरावर असतं तेव्हा प्रतिमा कुठे तयार होते, तर नाभी F2 पाशी इथे. एक मिनिट, मी प्रतिमेसाठी वापरतो चिन्ह, सॉरी रंग लाल, सॉरी प्रतिमेसाठी वापरलाय लाल, तर वस्तूसाठी लाल वापरलाय, प्रतिमासाठी मी हे वापरतो, निळा वापरतो. तर प्रतिमा इकडे नाभी F2 पाशी तयार होते. जर अनंत अंतरावर असेल तर F2 पाशी, आणि ती बिंदू स्वरूप असते. हे आरशासारखंच आहे, बिंदू स्वरूप असते, इतकी छोटी की बिंदू स्वरूप असते. आता हिला थोडी, ही अनंत अंतरावर होती, म्हणजे अगदी इकडे इकडे समजू आपण, इकडे कुठेतरी होती अनंत अंतरावर. हिला F2 पाशी आणायची. हिला मी, ही अनंत अंतरावर होती, तर प्रतिमा कुठे, इथे F2 वर आणि बिंदू स्वरूप. हिला मी आता जवळ आणली, पण 2F1च्या अलीकडे आणली इकडे. तर प्रतिमा F2 आणि 2F2च्या दरम्यान तयार होते. म्हणजे प्रतिमा थोडी इकडे सरकते, इकडे. आणि कशी असते ती, लहान असते, वास्तव आणि उलट असते. लहान असते, वास्तव आणि उलट असते. म्हणजे बिंदू स्वरूप नाही, आपण बिंदू स्वरूप नाही. पहिल्या याच्यात बिंदू स्वरूप होती, इथे लहान असते पण बिंदू इतकी छोटी नसते. आणि कशी असते, वास्तव आणि उलट, लहान, वास्तव आणि उलट. ओके, F2 आणि 2F2च्या मध्ये. आता 2F1 वर जर आणली, बघा आता आपण अनंत अंतरावरून हिला थोडी इकडे आणली. आता इथे आणू एक्झॅक्टली 2F2 वर. ठीक आहे. तर प्रतिमा कुठे तयार होते, त्याच आकाराची 2F2 वर तयार होते. म्हणजे आता बघा, आपण इकडून जसे इकडे सरकतोय, ही प्रतिमा पण इकडे सरकते. आता 2F2 वर गेली आणि तेवढ्याच आकाराची, पण वास्तव आणि उलट. आता आपण हे बघा, हिला अनंतावरनं 2F2च्या पलीकडे आणली होती, नंतर 2F2 वर आणली. आता 2F2 आणि F1 याच्या दरम्यान आणू हिला इथे. तर प्रतिमा ही आता अजून थोडी पलीकडे जाईल, म्हणजे 2F2च्या पलीकडे. आता बघा, ही आधी फक्त बिंदू स्वरूप होती, मग बिंदू स्वरूपापेक्षा मोठी पण मूळपेक्षा लहानच होती, राईट. आता नंतर इथे तयार झाली 2F2 वर, ती एक्झॅक्ट या आकाराची होती, म्हणजे इकडून इकडे वाढत जाते, म्हणजे हे अजून वाढते. तर काय होतं, 2F2च्या पलीकडे मोठी, वास्तव आणि उलट. तर 2F2 जर इकडे धरला आपण, या साईडला कुठेतरी वास्तव, उलट आणि मूळ प्रतिमेपेक्षा मोठी. ओके, राईट. आता इथपर्यंत आलो होतो आपण. आता आपण इथे अजून सरकू, इकडे F1 वर येऊ. ज्यावेळी F1 वर येतो आपण, त्यावेळी अनंत अंतरावर खूपच मोठी, विशाल, वास्तव आणि उलट, पण अनंत अंतरावर. म्हणजे ती प्रतिमा आपल्याला काही सापडत नाही बेसिकली. कुठे पडदा कुठे लावणार नाही एवढा प्रतिमा घेण्यासाठी, अनंत अंतरावर असते ती. ओके, सो बघा एक्झॅक्ट उलट कसं झालं. जेव्हा वस्तू अनंत अंतरावर होती, तर प्रतिमा F2 वर आणि बिंदू स्वरूप होती. आणि जेव्हा वस्तू इथे F1 वर आणली, तर प्रतिमा काय झाली, एक्झॅक्ट उलट झाली. बघा,
इथे अनंत अंतरावर तर इथे F वर होती, इथे F वर आली तर प्रतिमा अनंत अंतरावर गेली. इथे वस्तू अनंत अंतरावर होती तर प्रतिमा F1 वर आणि इतकुशी होती, छोटीशी होती, बिंदू स्वरूप होती. आणि वस्तू मात्र इथे F1 वर आल्यावर एकतर ती अनंत अंतरावर गेलीच, पण अत्यंत विशाल झाली. म्हणजे बिंदूची अत्यंत विशाल झाली. एक्झॅक्टली उलट होतं. ठीक आहे, क्लिअर, राईट. आणि जेव्हा नाभी F1 व प्रकाशीय मध्ये O याच्या दरम्यान आता इथून पुन्हा इथे आणली तर काय होतं, वस्तू भिंगाच्या ज्या बाजूस आहे त्याच बाजूला तयार होते, खूप मोठी असते, आभासी आणि सुलट असते. आता काय होतं, इथलं अनंत अंतर संपलं, इकडे जायला चान्स नाही आता, तर ती डायरेक्ट या साईडला येऊन जाते आणि मोठी तयार होते आणि आभासी आणि सुलट असते. मग ही आपल्या कामाची आहे की नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळी जे भिंग बघतो ना, भिंगाने छोटे छोटे वाचतो ना, त्यावेळी आपण हे करत असतो, जवळ धरतो ते भिंग, जेणेकरून जे अक्षर आपल्याला वाचायची आहेत किंवा जो पार्ट बघायचा आहे तो इतक्या जवळ आला पाहिजे, इतक्या जवळ F1 आणि प्रकाशीय मध्याच्या मध्ये. त्यावेळी आपल्याला त्या गोष्टीची त्याच साईडला मोठी, खूप मोठी, आभासी, सुलट म्हणजे जशी आहे तशीच प्रतिमा मिळते. म्हणून आपण जे रूढ अर्थाने ज्याला आपण भिंग म्हणतो ना, तो मॅग्निफाईंग ग्लास असतो बघा, भिंग, तो म्हणजे बहिर्गोल भिंग असतो ॲक्च्युली. आणि असं बघतो बघा आपण, ते घड्याळवाले बघतात, छोटे छोटे पार्ट, आपण म्हातारे लोकांना जे छोटं वाचता येत नाही ते बघतात, तेव्हा ते वस्तू कुठे ठेवत असतात, इथे जवळ ठेवत असतात अगदी, आणि तिची मोठी सुलट प्रतिमा तयार होते. ओके, सो इथे आता बघा तुम्ही महत्वाची गोष्ट बघा की बहिर्गोल भिंगाचं जर आपण बघितलं तर आपल्याला काय कळतं बरं याच्यावरनं असं कळतं की एक सिच्युएशन सोडली तर प्रत्येक वेळी प्रतिमा ही नेहमी वास्तव आणि उलट असते. फक्त एकाच ठिकाणी प्रतिमा आभासी आणि सुलट असते, जेव्हा ती वस्तू नाभी F1 आणि प्रकाशीय मध्य O यांच्या दरम्यान म्हणजे भिंगाच्या एकदम जवळ ठेवलेली असते, या दोघांच्या मध्ये. या एकाच केसमध्ये आभासी आणि सुलट प्रतिमा निर्माण होते, इतर सर्व बाबतीत वास्तव आणि उलट प्रतिमा तयार होते. हे पक्क लक्षात ठेवायचं, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही. ओके, बहिर्गोल भिंगामध्ये एकाच केसमध्ये वास्तव आणि सुलट प्रतिमा निर्माण होते, जेव्हा वस्तू ही F1 म्हणजे नाभी आणि वक्रता मध्य प्रकाशीय मध्य यांच्या दरम्यान म्हणजे भिंगाच्या एकदम जवळ असते तेव्हा. इतर सर्व केसमध्ये प्रतिमा ही नेहमी वास्तव आणि उलट असते. ओके, जेव्हा वस्तू एकाच वेळी ॲक्च्युली वस्तू एवढीच प्रतिमा असते जेव्हा 2F म्हणजे नाभीय अंतराच्या डबल एवढ्या अंतरावर, दुप्पट एवढ्या अंतरावर ज्यावेळी वस्तू असते त्यावेळी प्रतिमा सुद्धा तेवढ्याच आकाराची असते. कधी ही वस्तू एकदम बिंदू स्वरूप असते जेव्हा वस्तू अनंत अंतरावर असते, आणि केव्हा प्रतिमा खूपच मोठी किंवा विशाल असते अनंत अंतरावर जेव्हा F1 वर असते. हे महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. ओके, आणि म्हणून बहिर्वक्र भिंगाचा वापर हा विशालक म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे जे आपण हातात भिंग धरतो ती म्हणून वापरला जातो. ओके, राईट. नेक्स्ट, आता अंतर्गोलच्या बाबतीत काही जास्त कॉम्प्लेक्सिटी नाही. अंतर्गोलमध्ये दोनच गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत अंतर्गोल भिंगामध्ये, की पहिली गोष्ट, अंतर्गोल भिंगाद्वारे मिळणारी प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलटच असते. बहिर्गोल भिंगामध्ये ती नेहमी वास्तव आणि उलट असते, फक्त एका केसमध्ये आभासी आणि सुलट असते. मात्र अंतर्गोलमध्ये काहीच कन्फ्युजन नाही, प्रत्येक वेळा ती आभासी आणि सुलट असते, पण मूळ वस्तूपेक्षा नेहमी लहान असते. बस. बहिर्गोलमध्ये मात्र आपल्याला माहिती आहे लहान किंवा मोठे असू शकते. बहिर्गोलमध्ये सगळ्या केसमध्ये वास्तव आणि उलट असते, पण एका केसमध्ये आभासी आणि सुलट पण असते. पण अंतर्गोल भिंगामध्ये काहीच कन्फ्युजन नाही. पहिली
आभासी आणि सुलट असते नेहमी. दुसरी नेहमी वस्तूपेक्षा छोटीच असते. ओके. जेव्हा वस्तू अनंत अंतरावर असते तेव्हा नाभी F वर तयार होते प्रतिमा. ती खूपच लहान म्हणजे बिंदू स्वरूप असते, आभासी आणि सुलट असते. आणि हे सोडून अनंत अंतरावर सोडून जवळ आणलं म्हणजे प्रकाश एक केंद्र आणि अनंत अंतर कुठेही असलं मध्ये, अनंत अंतर सोडून थोडं जवळ किती नेहमी प्रकाश एक केंद्र O आणि F1 याच्यामध्ये म्हणजे त्याच बाजूला लहान तयार होते आणि आभासी आणि सुलट असते. म्हणजे इथे पण सगळ्या केसमध्ये लहान, सगळ्या केसमध्ये आभासी आणि सुलट. ठीक आहे. ओके. कार्टेशियन चिन्ह संकेत आपण ऑलरेडी बघितलेले आहेत, त्याच्यामुळे आता एकदम फास्ट करू आपण हे. फक्त या बघू. आपल्याला माहिती आहे की आरंभ बिंदू कशाला मानतात? ध्रुव किंवा पोल. कुठे? आरशांमध्ये. तर ध्रुव इथे भिंगामध्ये काय असतं तो त्याच्या जागेवर प्रकाशीय मध्य. सो प्रकाशीय मध्य हा आरंभ बिंदू मानला जातो. हा बघा हा. ठीक आहे. ओके. वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे ठेवली जाते. आपल्याला माहित आहे वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे आणि नेहमी अक्षाच्या वर. डावीकडची अंतर ऋण म्हणून वस्तूचं अंतर नेहमी ऋणच असतं. वस्तू नेहमी अक्षाच्या वर ठेवलेली असते. अक्षाच्या वरची अंतर धन मानली जातात म्हणून वस्तूची उंची नेहमी धनच घेतली जाते. ओके. सो असं जर घेतलं तर डावीकडे ऋण, उजवीकडे धन, वरती धन, खाली ऋण. क्लिअर? वस्तू नेहमी भिंगाच्या डावीकडे म्हणजे वस्तूचं अंतर नेहमी ऋण. वस्तू नेहमी अक्षाच्या वर म्हणजे वस्तूची उंची नेहमी धन. ओके. ठीक आहे. झाला, विषय संपला. एवढंच आहे कार्टेशियन चिन्ह संकेत. ओके. भिंगाचं सूत्र आपण आरशाचं सूत्र बघितलं होतं 1/v + 1/u = 1/f. इथे त्यात थोडासा बदल आहे. 1/v - 1/u = 1/f. v म्हणजे आपल्याला माहिती आहे कशाचं अंतर? प्रतिमेचं. u म्हणजे कशाचं अंतर? वस्तूचं. आणि f म्हणजे काय? प्रकाश फोकल लेंथ म्हणजे नाभी अंतर. पण एक लक्षात ठेवायचं, हे ऋणचिन्ह असंच राहू द्यायचं. vu लिहिताना कार्टेशियन चिन्ह संकेतानुसार लिहायचे. म्हणजे समजा एखादी वस्तू, आता वस्तू नेहमी डावीकडेच असते म्हणजे u नेहमी मायनसच असणार. v हा मायनस किंवा प्लस असू शकतो. सो प्रतिमा जर डावीकडे तयार झालेली असेल समजा -5 सेंटीमीटरवर, तर हे -5 सेंटीमीटर येईल. सो 1/-5 वजा जसेच तसं लिहायचं आहे. आणि मग 1/ इथे u लिहिताना चिन्ह सहित लिहायचं. समजा -2 सेंटीमीटरवर आहे तर -2 सेंटीमीटर, कारण ही नेहमी डावीकडेच असते. राईट. आणि = 1/f. राईट. या पद्धतीने. ठीक आहे. आता विशालन. विशालन म्हणजे काय? मॅग्निफिकेशन. आपल्याला माहिती आहे विशालन म्हणजे काय? जी प्रतिमेची उंची आहे, प्रतिमेची उंची भागिले वस्तूची उंची. क्लिअर? राईट. आता विशालन जर धन असेल, बघा वरती काय? प्रतिमेची उंची, खाली काय? वस्तूची उंची. आपल्याला माहिती आहे वस्तू ही नेहमी अक्षाच्या वरच ठेवली जाते म्हणून h1 जो आहे खालचा, वस्तूची उंची ही नेहमी धन असणार आहे. म्हणजे खालचा आकडा नेहमी धन असणार आहे. पण वरचा आकडा जो प्रतिमा आहे, प्रतिमा जर आभासी आणि उलटी असेल तर ती अक्षाच्या खाली असते. बरोबर? आभासी आणि उलटी असेल ती अक्षाच्या खाली असते म्हणजे ती ऋण असणार. आणि वास्तव आणि उलटी असेल तर, आणि आभासी आणि सुलटी असेल तर ती वरती असते, ती धन असणार. सो जर धन असेल वरती म्हणजे प्रतिमेची उंची धन आहे, म्हणजे प्रतिमा वर आहे, आणि प्रतिमा वर असली म्हणजे ती आभासी आणि सुलटी असते. म्हणजे जर प्लस असेल म्हणजे विशालन जर प्लस आलं तर याचा अर्थ काय? की वस्तू ही, प्रतिमा ही आभासी आणि सुलटी आहे. या उलट समजा प्रतिमा अशी तयार झाली म्हणजे वास्तव आणि उलटी तयार झाली तर हे ऋण असेल म्हणजे इथे काय येईल? ऋण येईल. म्हणजे विशालन वरती ऋण आणि खाली धन म्हणजे विशालन जे आहे मॅग्निफिकेशन काय येईल? ऋण येईल. बरोबर? म्हणजे ऋण मॅग्निफिकेशन आलं तर याचा अर्थ प्रतिमा कशी आहे? वास्तव आणि उलटी. ओके. राईट. ठीक आहे. आता हे बघा विशालन ऋण म्हणजे प्रतिमा वास्तव आणि उलटी. आता विशालन जर 1 पेक्षा कमी असेल तर याचा अर्थ प्रतिमा ही छोटी आहे. बरोबर?
1 पेक्षा कमी विशालन म्हणजे प्रतिमा छोटी आहे, वरती प्रतिमेची उंची आहे ना. 1 पेक्षा कमी विशालन म्हणजे काय की वरची गोष्ट छोटी आहे आणि खालची गोष्ट मोठी आहे, तेव्हाच हे 1 पेक्षा कमी येईल ना. याचा अर्थ प्रतिमा ही छोटी आहे, वस्तू ही मोठी आहे. क्लिअर. जर विशालन 1 असेल तर याचा अर्थ काय, प्रतिमेची उंची वस्तूची उंची सेम आहे. आणि जर विशालन 1 पेक्षा जास्त असेल म्हणजे प्रतिमेची उंची जास्त आहे आणि वस्तूची उंची कमी आहे, म्हणजेच काय, प्रतिमा मोठी आहे. ओके, ठीक आहे. अंतर्वक्त भिंगाचे विशालन नेहमी धन असते. का बरं? अंतर्वक्र भिंगाचे विशालन नेहमी धन असते. कारण काय, आपल्याला माहिती आहे की अंतर्वक्र भिंगाने निर्माण होणारी प्रतिमा ही नेहमी आभासी आणि सुलटी असते, म्हणजेच वर असते. वर म्हणजे पॉझिटिव्ह चिन्ह घेतलं जातं, मग वरती पॉझिटिव्ह, खाली पॉझिटिव्ह, दोन्ही पॉझिटिव्ह, विशालन पॉझिटिव्ह. म्हणजे काय, अंतर्वक्र भिंगाचं विशालन नेहमी धन असतं. बहिर्वक्र भिंगाचं विशालन मात्र धनही असू शकतं, ऋणही असू शकतं. कारण बहिर्वक्र भिंगाने तयार होणारी प्रतिमा ही एका केसमध्ये आभासी आणि सुलटी असते. कधी? जेव्हा वस्तू ही प्रकाशीय मध्य आणि F याच्यामध्ये असते, तेव्हा आभासी आणि सुलटी असते, म्हणजे त्यावेळी विशालन येईल धन. राईट. म्हणजे एका केसमध्ये, ज्या केसमध्ये बहिर्वक्र भिंगाची प्रतिमा आभासी आणि सुलटी असते, तिथे विशालन धन येईल. इतर सगळ्या केसेसमध्ये मग बहिर्वक्र भिंगाने पण तयार होणारी प्रतिमा ही वास्तव आणि उलटी असते, त्या सगळ्या केसमध्ये विशालन ऋण येईल. ओके, ठीक आहे. भिंगाची शक्ती किंवा पॉवर. टेक्निकली असं डेफिनेशन वाईज की आपाती प्रकाश किरणाच्या अभिसरण व अपसरण करण्याच्या भिंगाच्या क्षमताला भिंगाची शक्ती असे म्हणतात. म्हणजे ज्यावेळी त्या भिंगावर एखादा प्रकाश किरण पडतो, त्याला किती वाकवतो तो, त्याला भिंगाची शक्ती म्हणतात. ओके, किती वाकवतो म्हणजे त्याचं किती हे घडवून आणतो, अभिसरण किंवा अपसरण म्हणजे जवळ आणणं किंवा दूर घेऊन जाणं, तर याच्या शक्तीला ओके भिंगाची पॉवर असं म्हणतात. त्या पॉवरचं सूत्र आहे भिंगाचं पॉवर इज इक्वल टू 1/, नाभीय अंतर मीटरमध्ये. बाळांनो, मीटरमध्ये हा शब्द सगळ्यात महत्वाचा आहे. 1/, मीटरमध्ये. म्हणजे आता हे आहे तर फार सोपं, पण जर तुम्ही चुकून नाभीय अंतर सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल आणि तुम्ही नाभीय अंतर मीटरमध्ये कन्वर्ट करायचं विसरला तर इतका सिंपल तुमचा प्रश्न वाया जाईल. सो आधी बघायचं की नाभीय अंतर कशात दिलेलं आहे. जर सेंटीमीटरमध्ये दिलेलं असेल त्याला मीटरमध्ये करायचं आधी आणि त्याचा व्यस्त करायचा. सो समजा 5 सेंटीमीटर दिलेलं आहे नाभीय अंतर, तर 5 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर भागिले 100 करावं लागेल आपल्याला, बरोबर. म्हणजे 0.05 आणि याचा व्यस्त करायचा. ओके, मग काय येईल हे, सो याला आपण तसंच लिहू 5/100 म्हणजे 1/5/100 म्हणजेच 1 गुणिले 100/5. उलटा होता ना वरती जाताना, 5 1 5 5 2 10 20. ओके, या पद्धतीने. ठीक आहे, ओके. आता बघा, एक डायोप्टरची डेफिनेशन काय. 1 मीटर नाभीय अंतर असलेल्या भिंगाच्या शक्तीला 1 डायोप्टर म्हणतात. कारण काय, आपण फॉर्म्युला फिक्स केला, बरोबर. 1/f इन मीटर. तर जेव्हा आपण नाभीय अंतर 1 मीटर घेऊ तेव्हा पॉवर 1 होईल, 1/1. याचाच अर्थ पॉवर 1 डायोप्टर पॉवर म्हणजे काय, 1 मीटर नाभीय अंतर असलेल्या भिंगाची शक्ती 1 डायोप्टर. सो भिंगाच्या शक्तीचं एकक काय आहे, डायोप्टर. आणि डायोप्टरची डेफिनेशन काय, 1 मीटर नाभीय अंतर असलेल्या भिंगाची शक्ती, तिला काय म्हणायचं, 1 डायोप्टर. बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर धन असतं. बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर धन असतं, त्याच्यामुळे त्याची शक्ती धन असते. आता बहिर्गोल भिंगाचं नाभीय अंतर धन का बरं असतं, याचं कारण म्हणजे आपण वस्तू ठेवतो डाव्या साईडला, मग हे प्रकाश किरण एकत्र कुठे येतात, इथे. म्हणजे इथे तयार होतो ही नाभी, मग हे नाभी अंतर, आणि आपल्याला माहिती आहे उजव्या साईडचं नाभी अंतर हे धन असतं, म्हणून बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर धन असतं. पक्क लक्षात ठेवायचं.
कशाचं नाभी अंतर? धन बहिर्गोल भिंगाचं. आणि मग अंतर्गोल भिंगाचं काय असतं? ऋण का बरं असतं? तर अंतर्गोल भिंग आहे, आपल्या चिन्ह संकेतानुसार आपण वस्तू कुठे ठेवणार? डावीकडे. इथे हे पडणार आणि इकडे जाणार, राईट? सॉरी, 1 मिनिट. आता याच्यावर जी प्रकाश किरण पडलेली आहेत ती अशी जाणार, बरोबर? म्हणजे ही मागे इथून आल्यासारखी वाटणार. म्हणजे इथे नाभी, म्हणजे हे नाभी अंतर, हे नाभी अंतर लेफ्ट साईडला आहे, लेफ्ट साईडचे अंतर मायनस घेतो आपण, म्हणून अंतर्गोल भिंगाचं नाभी अंतर हे ऋण. आणि म्हणून बहिर्गोल भिंगाची शक्ती काय येईल? धन, कारण बहिर्गोल भिंगाचं नाभी अंतर धन असतं. मग 1 धन नाभी अंतर येईल ना इथे, म्हणजे बहिर्गोल भिंगाची शक्ती धन. अंतर्गोल भिंगामध्ये 1/f इन मीटर टाकू आपण, तर f इन मीटर टाकताना आपलं चिन्ह सहित टाकावं लागेल. मग अंतर्गोल भिंगाच्या केसमध्ये हे नाभी अंतर ऋण आहे, म्हणजे इथे ऋण टाकावं लागेल, म्हणजे शक्ती काय येईल? ऋण येईल. म्हणजे मायनस शक्ती असेल कोणाची? अंतर्गोल भिंगाची. म्हणून आपले जे चष्मे असतात ना, चष्म्यामध्ये जे असते की मला मायनसचा चष्मा आहे किंवा मला प्लसचा चष्मा आहे, तेव्हा आपल्याला काय म्हणायचं असतं? ॲक्च्युली प्लसचा चष्मा आहे म्हणजे माझ्या चष्म्यामध्ये बहिर्गोल भिंग आहे प्लस पॉवरचा, आणि मायनस पॉवरचा चष्मा म्हणजे काय? की माझ्या चष्म्यामध्ये अंतर्वक्र भिंग आहे, असा त्याचा अर्थ होतो. ओके, राईट. हे बाकीचे छोटे पॉइंट्स सोपे आहेत, ते तुम्ही पुस्तकातनं करून घ्या. नाव व्हॉट इज इम्पॉर्टंट इज आय, मानवी डोळा. मानवी डोळ्याला म्हणतात नेत्रगोल, म्हणजे आयबॉल. त्याचा व्यास असतो 2.3 to 2.4 सेंटीमीटर. ओके. आता डोळ्याच्या बाहेर जे अत्यंत पारदर्शक पटल असतं याला कॉर्निया किंवा पारपटल म्हणतात. हे बघा, हे बाहेरचं पारदर्शक पटल, हे सगळ्यात बाहेरचं पारदर्शक, कारण प्रकाश आतमध्ये गेला पाहिजे, त्याला काय म्हणतात? कॉर्निया किंवा पारपटल. याच्यातून प्रकाश डोळ्यात प्रवेश करतो. हे जे पारपटल असतं हे डोळ्याच्या समोरच्या भागावर एक फुगवटा म्हणजे बल्ज निर्माण करतं. प्रकाशाचं जास्तीत जास्त अपवर्तन हे पारपटलाच्या बाह्य आवरणात होतं. बघा, हा असं फुगीर भाग निर्माण करतं हे पारपटल. पारपटल काय असतं? ट्रान्सपरंट, म्हणजे पारदर्शक. आणि जास्तीत जास्त, आता बघा, जे किरण आले त्यांना एवढासा डोळा आहे आपल्याला, तर डोळ्याच्या आतमध्ये त्यांना एकत्र करायचं असतं किरणांना, म्हणून ते जास्तीत जास्त वाकवणं आवश्यक असतं, म्हणून हा भाग फुगीर केलेला असतो. मग इथे पारपटलाचं जे बाह्य आवरण आहे तिथे जास्तीत जास्त अपवर्तन होतं, रिफ्रॅक्शन होतं, हे पक्क लक्षात ठेवा. याच्यानंतर या पारपटलाच्या मागे एक मांसल पडदा असतो, त्याला बुबुळ किंवा आयरिस म्हणतात. बुबुळ किंवा आयरिस. हे बघा, हा जो मांसल पडदा आहे ना, हा ओके, हा प्रत्यक्षात कसा असतो माहिती आहे का? समोरून बघितलं तर असा असतो, म्हणजे हा बाहेरचा. हे ऍक्च्युली छिद्र आहे, इथे काहीच नाही. हा जो आहे हा बुबुळ किंवा आयरिस आहे. वेगवेगळ्या व्यक्तींमध्ये बुबुळाचे रंग वेगवेगळे असतात. बऱ्याचदा बुबुळाच्या रंगालाच आपण डोळ्यांचा रंग म्हणतो. उदाहरणार्थ निळ्या डोळ्यांची व्यक्ती, घाऱ्या डोळ्यांची व्यक्ती इत्यादी. ओके, म्हणून हे जे सगळं, ये काली काली आंखें की किंवा इन नीली आंखों की समंदर में वगैरे वगैरे, हे सगळं जे चालतं ना फिल्ममध्ये, हे सगळे गाणे, कविता वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यात जो त्या डोळ्यांचा रंग असतो ना, तो रंग हा या बुबुळाचा रंग असतो, आयरिसचा रंग असतो. हा बुबुळ असा मांसल पडदा असतो, असा सगळ्या साईडने असा, या पद्धतीने. तर हा जो आहे ना, हा पडदा झाला. ओके, राईट. आता काय होतं की या बुबुळाच्या मध्यभागी छिद्र असतं, म्हणजे बेसिकली काहीच नसतं, म्हणजे छिद्र असतं. याला बाहुली किंवा प्युपिल म्हणतात. ओके, आता हे छिद्र छोटं का मोठं हे कोण ठरवणार? हे बुबुळ ठरवणार. म्हणजे बुबुळ जर असं झालं तर ते छिद्र वाढणार, असं झालं तर छिद्र छोटं होणार, राईट. आणि छिद्राला काय म्हणतो आपण? छिद्राला म्हणतो बाहुली, राईट.
सो या बाहुलीचा आकार कोण बदलतं? बाहुलीचा आकार बुब्बुळ म्हणजे आयरिस बदलतं. म्हणजे काही नाही, ते बुब्बुळ असं जवळ आलं तर छिद्र कमी होऊन जातं, दूर गेलं तर छिद्र वाढतं. सो बाहुलीचा आकार कोण बदलू शकतं? बुब्बुळ बदलू शकतं. बाहुली म्हणजे छिद्र. हा बाहुलीचा आकार बदलून डोळ्यात प्रवेश करणाऱ्या प्रकाशाचं नियंत्रण करणं हे बुब्बुळाचं महत्वाचं कार्य आहे. तर याच्यात एक कन्फ्युजन होऊ शकतं. जर बुब्बुळ आणि बाहुली म्हणजे आयरिस आणि पिपिल दोन्ही पर्याय असतील तर, आणि प्रश्न जर थोडासा कन्फ्युजिंग असेल तर कन्फ्युजन होऊ शकतं, उत्तर चुकू शकतं. तर एवढं लक्षात ठेवायचं की आत जाणाऱ्या, आता छिद्र छोटं केलं तर प्रकाश कमी आत जाईल, म्हणून एकदम जर अशी एकदम प्रकाश चमकला, एकदम लाईट वगैरे लागला तर आपले आपले डोळे असे होतात, म्हणजे ते छोटं होतं बुबुळाचा आकार. म्हणजे बाहुलीचा आकार छोटा होतो. कोण करतो? तो बुबुळ कमी करतो. आणि जर अंधार असेल, आपल्याला थोडंसं जास्त दिसायला पाहिजे असं असेल, म्हणजे जास्त प्रकाश जायला पाहिजे, तर ते जे बुबुळ असतं ते असं होतं जेणेकरून या छिद्राचा म्हणजे बाहुलीचा आकार वाढतो आणि जास्तीत जास्त प्रकाश आतमध्ये येतो. सो प्रकाश कमी जास्त जाणे हे बाहुलीच्या आकारावर अवलंबून असतं, पण हा बाहुलीचा आकार कमी जास्त करण्याचं काम बुब्बुळ म्हणजे आयरिस करतं. म्हणजे थोडक्यात आतमध्ये जाणाऱ्या प्रकाशाचं नियंत्रण हे अप्रत्यक्षपणे बुब्बुळ बाहुलीचा आकार कमी जास्त करून करतं, असं लक्षात ठेवायचं. ओके, ठीक. याच्यामध्ये डिटेल QR कोडमध्ये आपल्या पुस्तकामध्ये डिटेल स्पष्टीकरण आहे, त्याच्यामध्ये मी ॲनिमेशन पण दाखवलेलं आहे, तर वाटलं तर जरूर हे करा. ठीक आहे. बाहुलीच्या मागे लगेचच एक द्विबहिर्गोल पारदर्शक स्फटिकमय भाग असतो, हे म्हणजे डोळ्याचं भिंग. ओके, तर आपल्या डोळ्याचं भिंग कसं असतं? द्विबहिर्गोल, दोन बाजूंनी बहिर्गोल, असं इक्वल नसतं तो गोल, पण दोन्ही बाजूंनी बहिर्गोल असतो. ठीक आहे. डोळ्याच्या मागच्या बाजूला एक संवेदनशील पटल असतं, याला डोळ्याचा पडदा किंवा दृष्टीपटल म्हणजे रेटिना म्हणतात. हा रेटिना. ठीक आहे. आता याच्यामध्ये दोन प्रकारच्या पेशी असतात. एक रॉड सेल्स, याच्यामुळे कमी प्रकाशात पण दिसतं, या प्रकाशाला सेन्सिटिव्ह असतात, रॉड सेल्स. आणि शंकू पेशी म्हणजे कोन सेल्स, याच्यामुळे तीव्र प्रकाशामध्ये सुद्धा दिसतं आणि रंगाच्या संवेदनांची जाणीव होते. थोडक्यात काय, रॉड सेल्स या आपल्याला अंधारात देखील दिसण्याला मदत करतात. कोणत्या? रॉड सेल्स म्हणजे दंड पेशी, अशा दंडासारख्या. आणि शंकू पेशी अशा असतात. तर शंकू पेशी आपल्याला एकतर तीव्र प्रकाशात दिसण्याला मदत करतात आणि मुख्य म्हणजे रंगांची संवेदना शंकुपेशी देतात. लक्षात ठेवा, कन्फर्म. आणि म्हणून जर या शंकुपेशींचा काही प्रॉब्लेम असला तर आपल्याला रंगांच्या वेगवेगळ्या संवेदनांची जाणीव होत नाही आणि रंगांधळेपणा म्हणजे कलर ब्लाइंडनेस तयार होतो. आणि जर शंकुपेशी कमी असतील तर रातांधळेपणा म्हणजे कमी प्रकाशात कमी बघणे हे होतं. ओके, ठीक, राईट. आता डोळ्याची समायोजन शक्ती. डोळ्यातलं जे भिंग असतं, कोणतं बाळांनो? हे भिंग हे तंतुमय आणि जेली सारखं असतं आणि याला सिलियरी स्नायू असतात. सिलियरी स्नायू. ओके, या इथे सिलियरी स्नायू असतात असे. या सिलियरी स्नायूने या भिंगाला फुगीर किंवा चपटं करता येतं. ओके, जेव्हा स्नायू शिथिल असतात तेव्हा भिंग चपटं असतं, हे बक्क लक्षात ठेवा. आणि याच्यात जास्त डोकं लावू नका, काही वेळा मुलांना समजत नाही, पण हा बायोलॉजीचा भाग आहे आणि डिटेल बायोलॉजीचा भाग आहे, त्याच्यात जायचं नाही आपल्याला. लक्षात एवढंच ठेवा की ज्यावेळी सिलियरी स्नायू शिथिल असतात त्यावेळी भिंग चपटं असतं. भिंग चपटं असतं म्हणजे त्याचं नाभी अंतर जास्त असतं. अशा वेळी आपल्याला दूरवरच्या वस्तू व्यवस्थित दिसतात. ओके, काय लक्षात ठेवायचं मग? सिलियरी स्नायू शिथिल म्हणजे रिलॅक्स्ड, तेव्हा भिंग चपटं म्हणजे नाभीय अंतर जास्त, म्हणजे दूरवरच्या वस्तू स्पष्ट दिसतात. ज्यावेळी सिलियरी स्नायू आंकुचन पावतात म्हणजे शिथिल नसतात तर
आकुंचन पावतात त्यावेळी भिंग चपट्याच्या ऐवजी फुगीर होतं, त्याच्यामुळे नाभीय अंतर हे कमी होतं आणि आपल्याला जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात. ठीक आहे. अशा पद्धतीने वेगवेगळ्या याच्यात ते ॲडजस्टमेंट करून ही जी वस्तू बघण्याची क्षमता असते, हे नाभीय अंतर ॲडजस्ट करण्याची क्षमता असते, त्याला डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे ॲकॉमोडेशन म्हणतात. सो डोळ्याची समायोजन शक्ती म्हणजे काय की सिलियरी स्नायूंच्या मदतीने भिंगाचा आकार फुगीर किंवा चपटा करून, म्हणजेच त्याचे नाभी अंतर कमी किंवा जास्त करून दूरवरच्या अथवा जवळच्या वस्तू स्पष्ट दिसण्यासाठी मदत करण्याची जी शक्ती डोळ्यामध्ये असते तिला ॲकॉमोडेशन किंवा समायोजन शक्ती असं म्हणतात. मात्र एका लिमिटच्या पलीकडे ते सिलियरी स्नायूंना ॲडजस्टमेंट करता येत नाही, कारण करून करून किती करणार, लिमिट असतं प्रत्येकाचं. तसं त्या सिलियरी स्नायूंचं आणि भिंगाचं सुद्धा लिमिट असतं. ते लिमिट काय असतं, ते लिमिट असं असतं की नॉर्मल जो निरोगी डोळा आहे त्याला 25 सेंटीमीटर इतक्या कमी अंतरावरून 25 सेंटीमीटर इतक्या कमी अंतरावरच्या वस्तू स्पष्ट दिसतात डोळ्यांना ताण न देता. यालाच सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर असं म्हणतात, लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन. म्हणजे 25 सेंटीमीटर पर्यंतची वस्तू निरोगी डोळ्याला स्पष्टपणे आणि कुठलाही ताण न देता दिसू शकते. याला सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर म्हणजे लिस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन असं म्हणतात. ओके. 25च्या जवळ आलं की ते स्नायू ॲडजस्ट करण्याचा प्रयत्न करतात, पण ते त्याला नाही करतायत तेवढं फुगीर करतायत आणि त्याच्यामुळे आपल्याला दिसते वस्तू पण स्पष्ट दिसत नाही आणि अस्पष्ट दिसते तर दिसते, ती पण डोळ्याला ताण देऊन दिसते. ओके. सो 25 सेंटीमीटर हे सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर. याच्या उलट दूरची वस्तू कोणती, अच्छा यालाच निकट बिंदू म्हणजे नियर पॉइंट म्हणतात. कशाला, 25 सेंटीमीटरला, आपल्या डोळ्यांपासून 25 सेंटीमीटर, याला काय म्हणतात, एक तर सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर म्हणजेच निकट बिंदू म्हणजेच नियर पॉइंट. ओके. या उलट सुस्पष्ट दृष्टीचं लघुत्तम अंतर काय आहे, तर किती दूरवरची वस्तू आपल्याला दिसू शकते स्पष्टपणे डोळ्यांना ताण देतात, ते इन्फिनिटी आहे. म्हणजे निरोगी डोळ्याला इन्फिनिटीवरचं दिसू शकतं, म्हणजे आपल्याला सूर्य, चंद्र, तारे हे दिसू शकतात. स्पष्ट म्हणजे काय, त्याच्या आतलं दिसत नाही पण तो तारा स्पष्ट दिसतो. ओके, राईट. सो फार्देस्ट डिस्टन्स ऑफ डिस्टिंक्ट विजन म्हणजे सुस्पष्ट दृष्टीचं अधिकतम अंतर किती आहे, इन्फिनिटी, अनंत. लक्षात ठेवा मग, 25 सेंटीमीटर आणि अनंत. ठीक आहे. यालाच, या अनंताला काय म्हणतात, दूरबिंदू. ओके. सो दूरबिंदू म्हणजेच फार पॉइंट ऑफ आय. निकट बिंदूला काय म्हणत होतो आपण, नियर पॉइंट ऑफ आय. क्लिअर. ओके. मोतीबिंदू म्हणजे काय, म्हातारपणी काही व्यक्तींच्या डोळ्यातलं भिंग हे दुधी अपारदर्शक म्हणजे मिल्की, क्लाउडी किंवा ओपेक अपारदर्शक होतं, त्याच्यामुळे वस्तू स्पष्ट दिसत नाही अथवा दिसतच नाही, याला मोतीबिंदू म्हणतात. तर तुम्ही आपल्या गावागावामध्ये बघा, चावडीवर काही काही म्हातारी माणसं, वयस्कर माणसं बसलेली असतात, ते काळा चष्मा लावून बसतात 3-4 दिवस, तर त्यांचं नॉर्मली मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं असतं. आजकाल सगळीकडे मोतीबिंदूचं ऑपरेशन फ्रीच होतं. तर कुठे पण आजीबाई किंवा बाबा दिसले ते काळा चष्मा घातलेले की समजायचं बाबांचं मोतीबिंदूचं ऑपरेशन झालेलं आहे. कशामुळे झालेलं आहे, कारण बाबांच्या किंवा आजींच्या डोळ्यातलं जे भिंग आहे ते दुधी अपारदर्शक म्हणजे मिल्की, क्लाउडी किंवा ओपेक झालेलं आहे. याला काय म्हणतात, कॅटरॅक्ट सर्जरी. कॅटरॅक्ट. त्याच्यात काय करतात, ते भिंग काढून टाकतात, जो ओरिजिनल पार्ट असतो तो काढून टाकतात आणि नवीन कृत्रिम भिंग म्हणजे स्पेअर पार्ट टाकून देतात. ठीक आहे. ओके. काचबिंदू, ग्लाउकोमा म्हणतात त्याला. नेत्रगोलातील दाब वाढल्यामुळे डोळ्यासंबंधीच्या मज्जातंतूंची हानी होण्याला काचबिंदू म्हणतात. काय असतं माहिती आहे का बाळांनो, इथे डोळ्यामध्ये इथे प्रतिमा तयार होते अशी. ओके. उलटी प्रतिमा तयार होते,
ती उलटी प्रतिमा इथे ऑप्टिक नर्व असते. ओके, ऑप्टिक नर्वद्वारे तिचं सेन्सेशन ब्रेनला जातं. ब्रेन या वस्तूला, ही छोटी तयार होते प्रतिमा, तो ब्रेन या वस्तूला ओरिजिनल प्रतिमा आणि तिला सरळ करतो आणि मग आपल्याला दिसतं. ठीक आहे ना, आणि मग आपल्याला दिसतं. इथे जिथे ही ऑप्टिक नर्व बाहेर पडते ना, तर इथे दंडपेशी शंकुपेशी कुठल्याच नसतात, कारण इथे हे एक प्रकारचा दरवाजा ना, इथे याला ब्लाइंड स्पॉट म्हणतात. ब्लाइंड स्पॉट, इथे काहीच दिसत नाही. ठीक आहे, आणि हे जे चेंबर आहे याच्यात विशिष्ट दाब असतो. या चेंबर मधला जर दाब वाढला तर डोळ्यात संबंधीचे जे मज्जातंतू असतात, म्हणजे नर्व्स असतात, त्यांची हानी होते. त्याला काचबिंदू म्हणतात. ओके, आता दृष्टिदोष. लघुदृष्टिता किंवा निकटदृष्टिता म्हणजे नियर साइटेडनेस किंवा मायोपिया. जिथे लघुदृष्टिता आपण म्हणतो तेव्हा लक्षात ठेवायचं की लघु म्हणजे निकटचं दिसतं. बघा, नाही तर आपल्याला काय वाटतं की निकटदृष्टिता म्हणजे निकटचं दिसत नाही. असं नाही, एक्झॅक्ट उलट आहे. निकटदृष्टिता म्हणजे निकटचं दिसतं, दूरदृष्टिता म्हणजे दूरचं दिसतं. सो निकटदृष्टिता म्हणजे नियर साइटेडनेस म्हणजे मायोपिया. याच्यात काय होतं, निकटदृष्टिता म्हणजे निकटचं दिसतं म्हणजे दूरचं दिसत नाही. मग दोष काय, निकटदृष्टितेमध्ये ऍक्च्युली दोष काय की दूरचं व्यवस्थित दिसत नाही, हा दोष. जवळचं दिसतं, कन्फ्यूज व्हायचं नाही हा. त्याच्यामुळे निकटदृष्टिता म्हणजे निकटचं दिसतं म्हणजे दूरचं दिसत नाही. हे कशामुळे होतं बघा, जवळच्या वस्तू स्पष्ट दिसतात, दूरच्या वस्तू स्पष्ट दिसत नाही. दूरबिंदू हा अनंत अंतरावर न राहता जवळ येतो. आता दूरबिंदू म्हणजे काय, जितक्या दूरचं आपण बघू शकतो. नॉर्मल डोळ्याचा दूरबिंदू किती असतो, इन्फिनिटी, म्हणजे कितीही दूरचं दिसू शकतं. तो दूरबिंदू जवळ येतो म्हणजे खूप दूरवरचं दिसत नाही. ओके, सो दूरच्या वस्तूची प्रतिमा दृष्टीपटलाच्या थोड्या अलीकडे समोर भिंग व दृष्टीपटलाच्या मध्येच तयार होते. आता हे कसं होतं ते बघू आपण. हे बघा, निकट दृष्टीमध्ये काय होतं, हा नॉर्मल आय आहे. कुठूनही दूरवरनं येणाऱ्या वस्तूची प्रतिमा इथे बरोबर तयार होते, आपल्याला दिसतं. आता काय होतं याच्यामध्ये की याच्यामध्ये हा ज्यावेळी दोष होतो, या दोषामध्ये काय होतं की दूरच्या वस्तूवरनं येणारी प्रकाश किरणं जी इथे एकत्र यायला पाहिजे होती, इथे म्हणजे स्पष्ट दिसलं असतं, त्याच्याऐवजी ते इथे आधीच एकत्र येऊन जातात. म्हणजे प्रतिमा कुठे तयार होते, इथे तयार होते, पण इथे तर काय आहे, इथे काहीच नाही आहे. कॉर्निया इथे तयार व्हायला पाहिजे होती, पण ती इथे तयार होऊन जाते. म्हणजे दृष्टीपटल आणि भिंगाच्या मध्येच तयार होऊन जाते आणि त्याच्यामुळे आपल्याला स्पष्ट दिसत नाही. ओके, सो एक लक्षात ठेवायचं की निकट बिंदूमध्ये निकटचं दिसतं म्हणजे दूरचं दिसत नाही. दूरबिंदू हा अनंत अंतरावर न राहता थोडा जवळ येतो. तिसरं म्हणजे की प्रतिमा ही दृष्टीपटलावर म्हणजे रेटिनावर तयार न होता दृष्टीपटल आणि भिंग यांच्या मध्ये तयार होते. आणि हे सगळं ठीक आहे, कशामुळे होतं तर पारपटल व नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्याने. हे जे पारपटल आहे आणि भिंग हे थोडेसे फुगीर होतात. म्हणजे समजा असं भिंग नॉर्मल असं असेल तर ते जास्त फुगीर होऊन जातं असं, किंवा पारपटल असं बल्जिंग नॉर्मल असेल तर ते पारपटल थोडं जास्त बल्ज होऊन जातं. सो पारपटल किंवा नेत्रभिंग, पारपटल आणि नेत्रभिंग यांची वक्रता वाढल्याने त्याच्याने काय होतं की भिंगाची अभिसारी शक्ती वाढते, म्हणजे तो जास्त वाकून लवकर जवळ आणतो. बघा, इथे भिंगाची अपसारी नॉर्मल होती, याची भिंगाची अपसारी फुगीर झाल्यामुळे अपसारी शक्ती वाढते, म्हणजे तो जास्त वाकवून, याने जर जास्त वाकवलं नसतं किरणांना तर ते इथे गेले असते. हा काय करतो, जास्त वाकून त्यांना इथेच एकत्र आणून टाकतो. म्हणजे थोडक्यात काय की अभिसारी शक्ती वाढते, नाभी अंतर कमी होतं. हे फुगीर म्हणजे नाभी अंतर कमी, म्हणजे अपवर्तनांतर किरणे जवळच एकत्र येतात आणि त्याच्यामुळे होतं हे एक. किंवा मग जर हेच डिस्टन्स वाढून गेलं असं, म्हणजे काय की नेत्रगोल लांबट झाला, बाकी सगळं बरोबर आहे, पण हा जो नेत्रगोल आहे ना हा असा होता
समजा बाकी सगळं व्यवस्थित काम करतं, इथे प्रतिमा तयार होते, पण असं झालं की हा नेत्रगोल लांबट होऊन गेला, तर हा रेटिनाच दूर चालला गेला स्वतः. म्हणजे प्रतिमा भिंग वगैरे ओके होतं, पण नेत्रगोलच लांबट होऊन गेला. प्रतिमा याने बरोबर इथे तयार केली, पण हे पडदा मागे चालला गेला. याच्याने सुद्धा निकट दृष्टीता होते. म्हणजे निकट दृष्टीता कशा कशाने होते पक्क लक्षात ठेवा. ॲसर्शन रिझनमध्ये येऊ शकतं. नंबर 1, पारपटल व नेत्रगोल फुगीर होतात, त्याच्यामुळे त्यांची अभिसारी क्षमता म्हणजे कॉन्व्हर्जिंग पॉवर वाढते. नाभी अंतर कमी होतं, म्हणजे प्रतिमा ते दृष्टिपटलाच्या आधीच तयार करून टाकतात. हे एक कारण. किंवा मग नेत्रगोल लांबट होऊन जातो, म्हणजे रेटिना दूर चालला जातो, दृष्टिपटल दूर चाललं जातं, म्हणजे प्रतिमा मध्येच तयार होऊन जाते, दृष्टिपटल आणि भिंगाच्या मध्ये. ओके, राईट. मग याच्यामध्ये आता आपल्याला काय की याला जर करेक्शन करायचं असेल, तर चष्मा वापरायचा असेल, तर नाभी अंतर वाढलेलं आहे याचं, बरोबर. नाभी अंतर वाढलेलं आहे, नाभी अंतर कमी करायचं आहे, तर त्यासाठी काय करावं लागेल की योग्य अंतर असलेला अंतर्गोल भिंगाचा चष्मा. कारण काय होतं बघा, हा जास्त वाकवतोय ना असे, तर आपल्याला आता दूर करायचे. दूर करण्याचं काम कोण करतं? दूर करण्याचं काम अंतर्गोल भिंग करतो. आपण बघितलेलं आहे, अंतर्गोल भिंगात असे किरण गेले की ते असे दूर होतात ना. मग आपण काय करायचं की बाबांना तुम्ही जरा लवकर जवळ येत आहेत का, मग आम्ही काय करू, आधी तुम्हाला दूर करू, मग तुम्ही परत जवळ याल, तर आम्ही आधीच तुम्हाला दूर केल्यामुळे तुम्ही जवळ येताना पण इतके जवळ येणार नाही, इथे एकत्र याल. म्हणजे योग्य नाभी अंतराचा अंतर्गोल भिंगाचा चष्मा वापरून आपण हे करेक्ट करू शकतो. दूरदृष्टीमध्ये याच्या एक्झॅक्टली उलट होतं. मग आपण आता कंपॅरिझनमध्ये लगेच सांगू शकतो बघा फटाफट. काय याच्या एक्झॅक्टली उलट करायचं आहे आपल्याला, ठीक आहे. निकट दृष्टीतेमध्ये निकटचं जवळ दिसतं, दूरदृष्टीतेमध्ये दूरचं जवळ बरोबर दिसतं. निकट दृष्टीमध्ये दूरचं स्पष्ट दिसत नाही, म्हणजे दूरदृष्टीतेमध्ये जवळचं व्यवस्थित दिसत नाही. याच्यामध्ये पारपटल भिंग फुगीर होतात, याच्यामध्ये चपटे होतात. याच्यामध्ये नाभी अंतर कमी होतं, याच्यामध्ये नाभी अंतर वाढतं. याच्यामध्ये भिंग लवकर वाकवतात, म्हणजे अभिसारित करतात, याच्यामध्ये लवकर अभिसारित करत नाही, उलट दूर मिळवतात. याच्यामध्ये प्रतिमा दृष्टिपटल आणि भिंग यांच्यामध्ये तयार होते, याच्यात प्रतिमा दृष्टिपटलाच्या पलीकडे तयार होते. इथे इकडे सरकत होती, तर इथे इकडे सरकून जाते, म्हणजे दृष्टिपटलाच्या मागे, पडद्याच्या मागे तयार होते. याच्या निवारणासाठी अंतर्वक्र भिंग वापरतात, तर याच्या निवारणासाठी बहिर्वक्र भिंग वापरतात. सो सिंपल, राईट. असं कंपॅरिझनमध्ये लक्षात ठेवायचं, ठीक. ओके. वृद्ध दृष्टीता, एक मिनिट, याचे इंग्लिश हे लक्षात ठेवा. काय बघितलं होतं आपण, लघुदृष्टीता किंवा निकट दृष्टीताला काय म्हणतात, नियर साइटेडनेस किंवा मायोपिया, आणि दूरदृष्टीताला फार साइटेडनेस किंवा हायपरमेट्रोपिया. इंग्लिश शब्द पण लक्षात ठेवा. ओके. वृद्ध दृष्टीता याला म्हणतात प्रेस्बायोपिया. वाढत्या वयानुसार डोळ्यातील समायोजन करणाऱ्या सिलियरी स्नायूंची शक्ती कमी होते, परिणामी भिंगाची समायोजन शक्ती कमी होते, त्याच्यामुळे डोळ्याचा निकट बिंदू थोडा दूर जातो, त्याच्यामुळे योग्य चष्म्याचा वापर केल्याशिवाय जवळच्या वस्तू दिसत नाहीत. याला म्हणतात वृद्ध दृष्टीता. थोडक्यात काय, जसं माणसाला वृद्धत्व येतं तेव्हा नॅचरली ते जे सिलियरी स्नायू असतात, ज्याच्याने भिंग फुगीर किंवा चपटं होतं, त्यांची क्षमता कमी होते, म्हणजे ते लवकर भिंगाचा आकार बदलू शकत नाही, त्याच्यामुळे नॉर्मली जवळचं व्यवस्थित दिसत नाही, म्हणून जवळचं व्यवस्थित दिसण्यासाठी चष्मा लावावा लागतो. काही व्यक्तींना एकाच वेळी निकट दृष्टीचा दूरदृष्टी असे दोन्ही दोष जाणवतात. अशा वेळी बायफोकल, म्हणजे बघा ते असं असे चष्मे बघितले असेल तुम्ही, मध्ये एक रेष असते
आणि खाली वेगळा असतो आणि वरती वेगळा असतो. म्हणजे एक अंतर्वक्र असतो, एक बहिर्वक्र असतो. तर जवळचं बघायचं असेल तर असं खालच्या बाजूने बघतात आणि दूरचं बघायचं असेल तर वरच्या साईडने बघतात. म्हणजे दोन्हींचं काम होऊन जातं. म्हणजे निकट दृष्टीचं दूरदृष्टीचं दोघींचं काम होऊन जातं. ठीक आहे, ओके. ॲस्टिग्मॅटिझम म्हणजे अबिंदुकता. याच्यामध्ये नेत्रगोलाचा आकार अमेरिकन फुटबॉल सारखा थोडा अंडाकृती होतो. अमेरिकन फुटबॉल सारखा. आता तुम्ही म्हणाल फुटबॉल सारखा आणि अंडाकृती, सर फुटबॉल तर गोल असतो, मग तुम्ही अंडाकृती काय म्हणतात? म्हणून लक्षात ठेवायचं, तो अमेरिकन फुटबॉल आहे, तो थोडा अंडाकृती असतो. तो रग्बी बॉल टाईप नसतो का, त्या टाईपचा. म्हणून अमेरिकन फुटबॉल लक्षात ठेवा आणि अंडाकृती. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये रिफ्रॅक्टिव्ह एरर निर्माण होतात. अशांना दूरदृष्टिता आणि निकटदृष्टिताही असू शकते, म्हणून तो त्यांना परत बायफोकल हे वागवतो. तर ॲस्टिग्मॅटिझम मध्ये काय लक्षात ठेवायचं? अबिंदुकतेमध्ये की नेत्रगोलाचा आकार अमेरिकन फुटबॉल सारखा अंडाकृती होतो, हे लक्षात ठेवायचं. ओके. पुढचा महत्वाचा पॉइंट म्हणजे ॲस्टिग्मॅटिझम. हा, अंतर्गोल भिंगाचे उपयोग. अंतर्गोल भिंगामध्ये आपण बघितलं की प्रतिमा ही नेहमी छोटी असते, आभासी असते, सुलट असते. आणि अंतर्गोल भिंगाचा आकार असा असल्यामुळे तो काय करतो की मोठ्या प्रमाणावर अगदी लहान प्रतिमा तयार करतो. म्हणून आपण जर इकडनं बघितलं तर आपल्याला इकडच्या मोठ्या एरियाची छोटी पण आभासी आणि सुलट प्रतिमा दिसते. आणि म्हणून पिप होल म्हणजे नेत्रदर्शिका, दरवाजावर जो छोटं छिद्र असतं ना, आपण दरवाजा उघडण्याच्या आधी, स्पेशली शहरांमध्ये, खेड्यांमध्ये तर नसतं, शहरांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने पिप होल तयार केलं असतं दरवाजामध्ये. कोणी जर बेल वाजवली तर आपण आधी त्या पिप होलमधनं बघतो. तर त्याच्यातनं बघितलं ना, आपल्याला फार मोठा एरिया आणि समोर काय आहे ते दिसतं. म्हणजे माणसं पण दिसतात आणि एकदम छोटी छोटी दिसतात, पण मोठा एरिया कव्हर करतात ते. सो पिप होलमध्ये बसवलेल्या भिंगामध्ये नेत्र हा अंतर्गोल भिंग असतं. चष्मे आपण बघितलं की निकट दृष्टीचे ते निवडण्यासाठी याचा उपयोग होतो. विजेरी किंवा टॉर्चमध्ये बल्बद्वारे निर्माण झालेला प्रकाश मोठ्या प्रमाणावर पसरून मोठा प्रकाश झोत निर्माण करण्यासाठी. म्हणजे समजा इथे बल्ब ठेवला तर काय होतं, इथे पडून तो असा हा डायव्हर्ज करतो ना असा, तर असा मोठ्या प्रमाणावर तो टॉर्चचा प्रकाश मोठ्या प्रमाणावर असा झोत तयार होतो, मोठा प्रकाश झोत. फ्लॅश लाईटमध्ये पण अशाच पद्धतीने उपयोग होतो. लेसर्समध्ये याचा उपयोग होतो. बायनॅक्युलर्स म्हणजे दुर्बीण आणि टेलिस्कोप म्हणजे दूरदर्शी याच्यामध्ये सुद्धा उपयोग होतो. आता साधा सूक्ष्मदर्शक हे आहेत बहिर्गोलचे उपयोग. अंतर्गोलचा आपण बघितलं, पिप होल मेन आहे त्याचा, आणि कॅमेरा, चष्मे. ठीक आहे. बहिर्गोल भिंगाचा उपयोग साधा सूक्ष्मदर्शक. पहिला उपयोग आपण ऑलरेडी बघितलेला आहे, तो म्हणजे विशालक म्हणून, म्हणजे मॅग्निफाईंग ग्लास म्हणून. तो जो नॉर्मल आपण ज्याला आपण नॉर्मल भिंग म्हणतो ते ॲक्च्युली बहिर्गोल भिंग असतं. तर जवळ धरलं की मोठी आभासी सुलटी प्रतिमा तयार होते. सो मॅग्निफाईंग ग्लास म्हणजे विशालक म्हणून उपयोग होतो, ते तर आपण बघितलंच आहे. साध्या सूक्ष्मदर्शकामध्ये म्हणजे सिंपल मायक्रोस्कोपमध्ये काय करतात की कमी नाभीय अंतराच्या बहिर्गोल भिंगातून एखादी वस्तू पाहिली तर मोठी आभासी सुलट प्रतिमा तयार होते. यालाच साधा सूक्ष्मदर्शक म्हणतात. यात प्रतिमेचे विशालन होत असल्याने विशालक असं पण म्हणतात. हे आपण बघितलं बेसिकली. ठीक आहे. तर हे कुठे कुठे याचा उपयोग होतो बघा. अच्छा, सुमारे 20 पट मोठी प्रतिमा तयार होते साध्या मॅग्निफाईंग ग्लासने. रत्नाची पारख करणे म्हणजे ते ज्वेलर्स जे असतात ते, त्यातले दोष शोधणे, छोट्या अक्षरांचं वाचन करणे, घड्याळ दुरुस्तीमध्ये छोटे भाग व्यवस्थित बघणे. आणि आजकाल जर तुम्ही बघितलं, आता घड्याळ दुरुस्तीला कोणी जात नाही, कारण आता मोबाईलमध्येच घड्याळ असते. आता तेच तुम्ही कुठे बघता, मोबाईल रिपेअरिंग शॉपमध्ये जर तुम्ही गेले ना, तर मोबाईल रिपेअरिंग शॉपमधला जो माणूस असतो ना, त्याचा असं समोर एक भिंग लावलेलं असतं, ते बहिर्वक्र भिंग असतं. त्याच्या खाली तो मोबाईल ठेवतो. स्पेशली ज्यावेळी काही त्या मोबाईलच्या जे इलेक्ट्रिक सर्किटमध्ये त्याला काही करायचं असेल ना, ते छोटे छोटे भाग बघण्यासाठी तो त्या भिंगाचं लावलेलं त्याच्या खाली मोबाईल ठेवतो आणि मग काम करतो. ठीक आहे. ओके.
साध्या सूक्ष्मदर्शकाची विशालन क्षमता नाही, याची काही गरज नाही आपल्याला फास्ट रिव्हिजनमध्ये. आता संयुक्त सूक्ष्मदर्शक, साधा सूक्ष्मदर्शक आपण बघितला, संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये काय करतात बघा. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये दोन भिंग वापरतात, दोन बहिर्वक्र भिंग वापरतात. एक जो असतो वस्तूच्या जवळ त्याला म्हणतात पदार्थ भिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा नुसता ऑब्जेक्टिव्ह. हे छोटं असतं, याचा छेद लहान असतो आणि नाभी अंतर पण कमी असतं. आणि त्याच्यानंतर एक मोठा भिंग असतो, तो पण बहिर्वक्रच असतो, त्याला नेत्रिका म्हणतात. कारण इकडे आपण आपला नेत्र म्हणजे डोळा असतो, इकडनं बघत असतो आपण. सो हा पदार्थाच्या जवळ असतो म्हणून याला पदार्थ भिंग किंवा ऑब्जेक्टिव्ह लेन्स किंवा नुसतं ऑब्जेक्टिव्ह म्हणतात. इकडनं आपण बघतो म्हणजे हा डोळ्याच्या जवळ असतो म्हणजे आणि मोठा असतो, याला आपण नेत्रिका म्हणजे आयपीस किंवा आयपीस लेन्स आय लेन्स म्हणतो. याचा आकार मोठा असतो. ठीक आहे. याच्यामध्ये प्रतिमेचे विशालन दोन स्टेजेसमध्ये होतं. पहिल्यांदा काय होतं आपल्याला माहित आहे की पहिल्यांदा ही वस्तू आहे, या वस्तूची एक मोठी प्रतिमा आधी इकडे तयार होते आणि मग ही जी प्रतिमा असते ही मूळ वस्तू आहे, या वस्तूची प्रतिमा इथे तयार झाली. आता ही प्रतिमा या भिंगासाठी वस्तू म्हणून काम करते आणि याला आणखी मोठी बनवते इकडे. आणि म्हणजे एवढीशी वस्तू हिचं दोनदा विशालन होऊन आपल्याला फायनली खूप मोठी प्रतिमा मिळते. याला आपण म्हणतो संयुक्त सूक्ष्मदर्शक. ठीक आहे, राईट. सो संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये दोन बहिर्गोल भिंग असतात बेसिकली. ठीक आहे, राईट. नाव हे संयुक्त सूक्ष्मदर्शकाद्वारे मिळणारं विशालन हे थोडंसं जास्त डिटेल आहे, तुम्हाला वाटलं तर वाचा, नाही वाचलं तरी चालेल. जे दूरदर्शक असतात म्हणजे काय, टेलिस्कोप, की ज्यांचा उपयोग आपण ग्रह तारे बघण्यासाठी करतो, अति दूरच्या वस्तू, ग्रह तारे वगैरे. याच्यात बेसिकली हे दोन बहिर्वक्र भिंगांचं एकीकरण असतं. याच्यामध्ये भिंगांमध्ये टेलिस्कोप म्हणजे दूरदर्शक दोन प्रकार असतात. एक अपवर्ती दूरदर्शक म्हणजे रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप किंवा रिफ्रॅक्टर, आणि दुसरा परावर्ती दूरदर्शक म्हणजे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. दोन प्रकारचे. हे जे अपवर्ती असतं, रिफ्रॅक्टिंग असतं, याच्यात भिंगांचा वापर करतात म्हणजे फक्त अपवर्तन होतं. आपल्याला माहिती आहे भिंगांमध्ये अपवर्तन होतं, आरशांमध्ये परावर्तन होतं. क्लिअर ना. भिंगांमध्ये अपवर्तन म्हणजे रिफ्रॅक्शन होतं म्हणजे मार्ग बदलतो प्रकाशाचा, आणि याच्यामध्ये परावर्तन होतं आरशांमध्ये, आपल्याला माहिती आहे. म्हणजे याचा अर्थ काय, अपवर्ती दूरदर्शक म्हणजेच अपवर्तन करणारा दूरदर्शक म्हणजेच त्याच्यात भिंगांचा वापर असतो. तर बघा हे असे दोन भिंग वापरले असतात. याच्यात उलटं असतं. याच्यात उलटं काय असतं बघा, आपण संयुक्त मायक्रोस्कोपमध्ये काय होतं, जो ऑब्जेक्टिव्ह लेन्स होता म्हणजे पदार्थाच्या बाजूचा होता, पदार्थ भिंग होतं, ते छोटं होतं. इथे पदार्थ भिंग मोठं असतं. संयुक्त सूक्ष्मदर्शकामध्ये नेत्रिका म्हणजे आयपीस जे होतं ते मोठं होतं, इथे आयपीस छोटा असतो. मग हे अनंत अंतरावरनं एखाद्या ताऱ्याग्रहावरनं येणारी जी किरणं असतात त्याच्याने आधी एक छोटी प्रतिमा तयार होते अनंत अंतरावरच्या याची. ओके. मग ही प्रतिमा याच्यासाठी वस्तू म्हणून कार्य करते आणि मग याची एक मोठी खूप मोठी प्रतिमा अनंत अंतरावर तयार होते. ही प्रतिमा बरोबर इथे फोकसवर तयार होते आणि फोकसवरच्या प्रतिमा, अनंत अंतरावरची प्रतिमा आपल्याला माहिती आहे फोकसवर तयार होते आणि फोकसवरच्या वस्तूची प्रतिमा अनंत अंतरावर आणि खूप मोठी तयार होते आणि म्हणून आपल्याला दूरची गोष्ट दिसते. हे काय झालं, हे आहे अपवर्तनी दूरदर्शक. याच्यामध्ये दोन बहिर्गोल भिंग, नेत्रिका छोटी आणि पदार्थ भिंग मोठं. परावर्ती दूरदर्शक म्हणजे रिफ्लेक्टिंग टेलिस्कोप. आता नॅचरली आहे की रिफ्लेक्शन कशात होतं, आरशांमध्ये होतं, परावर्तन आरशांमध्ये होतं, मिरर्समध्ये होतं, म्हणजे याच्यामध्ये मिरर्सचा वापर असला पाहिजे. यस, याच्यामध्ये भिंगे आणि मिरर आरसे दोघांचा उपयोग होतो. आधी हे अनंत अंतरावरून येणारी जी हे असतात ते आधी इकडे असे रिफ्लेक्ट होतात. इथे पुन्हा अजून एक बघा, हा पहिला ऑब्जेक्टिव्ह मिरर आहे, तर याच्यातनं बघा अपवर्तन नाही झालं, याच्यातनं परावर्तन झालं. सो या आरशाने आधी यांचं परावर्तन होतं, नंतर इथे हा बहिर्वक्र द्वितीयक मिरर असतो, हा पण मिरर आहे बघा, हा पण मिरर होता, हा पण मिरर होता. या मिररने पुन्हा याचं रिफ्लेक्शन होतं
आणि मग इथे एक भिंग असतं, पदार्थिक भिंग, आणि इथून आपल्याला ती प्रतिमा दिसते. म्हणजे याच्यामध्ये हे आरसे, पदार्थिक आरसा, द्वितीयक आरसा म्हणजे सेकंडरी मिरर, आणि इथे नेत्रिका भिंग, अशा पद्धतीने भिंग आणि आरसे या दोघांचं कॉम्बिनेशन केलं जातं. तर बघा, पदार्थ भिंग आकार मोठा असतो, नेत्रिका आकार लहान असतो टेलिस्कोपमध्ये. याच्या एक्झॅक्टली उलट कशामध्ये असतं? मायक्रोस्कोपमध्ये. ठीक आहे. आता पदार्थ भिंगाचं नाभी अंतर जास्त असल्याने, तो मोठा असल्याने दूरच्या वस्तूकडे जास्तीत जास्त प्रकाश एकवटण्यास मदत होते. हा मोठा का ठेवलेला असतो पदार्थ भिंग? कारण वस्तू जी आपल्याला बघायचे, ग्रह तारे, ते दूर आहेत, त्याच्यातनं येणारा जास्तीत जास्त प्रकाश एकत्रित झाला पाहिजे, म्हणून हा मोठा ठेवलेला असतो. मग त्या वस्तूची आधी छोटी उलटी प्रतिमा तयार होते. ही प्रतिमा या नेत्रिकेसाठी पदार्थ म्हणून काम करते आणि तिची मोठी सुलटी प्रतिमा आपल्याला दिसते. याच्यात क्षेत्रभिंग म्हणजे कोणतं? हे ऑब्जेक्टिव्ह. क्षेत्रभिंग म्हणजेच पदार्थभिंग, आणि नेत्रभिंग म्हणजे हे आयपीस, हे एकत्रितपणे संयुक्त नेत्रभिंग म्हणजे कंपाऊंड आयपीस म्हणून काम करतात. ओके, राईट, परफेक्ट. हे झालं दृष्टी सातत्य, परसिस्टन्स ऑफ विजन. छोटासा टॉपिक आहे, पण तो तुम्हाला माहीत पाहिजे. त्यातला एकच गोष्ट तुम्हाला माहीत पाहिजे. जसं आपण ध्वनी सातत्य बघितलं होतं, ध्वनीमध्ये आपण काय बघितलं होतं की आपल्या कानावर एक ध्वनी आदळल्यानंतर त्याची संवेदना 0.1 सेकंद एवढा वेळ राहते. म्हणून आधीचा ध्वनी आणि नंतरचा ध्वनी सेपरेट ऐकू यायचे असतील तर त्यांच्यामध्ये 0.1 सेकंदाचं अंतर असलं पाहिजे. ओके, ते ध्वनी सातत्य होतं. अशाच पद्धतीने दृष्टी सातत्य पण असतं. कसं की एखाद्या वस्तू आपण बघितली तर त्या वस्तूचं आपल्या दृष्टीपटलावरची संवेदना ही काही वेळ राहते. ओके, आणि म्हणून बघा, आपण जर असं बघितलं सूर्याकडे आणि लगेच इकडे बघितलं तर थोडा वेळ ती सूर्याची प्रतिमा आपल्याकडे राहते, आपल्या डोळ्यासमोर दिसते. ओके, ही किती वेळ दिसते? तर 1/16 सेकंद, 1/16 सेकंद इतका वेळ राहते. म्हणजे याचा अर्थ काय की दोन प्रतिमा आपल्याला स्पष्टपणे वेगळ्या वेगळ्या दिसायच्या असतील तर त्या दोन्ही प्रतिमांच्या मध्ये दिसण्यामध्ये 1/16 सेकंद इतकं अंतर असलं पाहिजे. जसं ध्वनीमध्ये 0.1 म्हणजे 1/10 इतकं पाहिजे होतं, राईट. मग जर समजा दोन प्रतिमा 1/16 सेकंदाच्या आत तयार झाल्या तर त्या दोन्ही एकमेकात मिसळून जातात आणि आपल्याला असं वाटतं की हे दोन्ही प्रतिमा एकच आहेत किंवा त्यांच्यात हालचाल होते. म्हणून पुठ्ठा घेतला, त्याच्या एका बाजूला पक्षी काढला आणि दुसऱ्या बाजूला पिंजरा काढला आणि त्या जोरात फिरवलं तर पक्ष्याची प्रतिमा तयार झाली. पण 1/16 सेकंदाच्या आत आपल्यासमोर पिंजरा आला तर पक्षी आणि पिंजरा मिक्स होऊन जातात आणि आपल्याला वाटतं की आपल्याला पक्षी पण दिसतो आणि पिंजरा पण दिसतो, तर आपल्याला वाटतं पक्षी पिंजरात आहे. तसं नसताना सुद्धा, राईट. आणि इनफॅक्ट तुम्ही हा जो व्हिडिओ बघतायत, हा व्हिडिओ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून काय होतंय माहिती आहे का, मी जसं बोलतो आहे माझे एकदम फास्ट फोटो हा कॅमेरा काढतोय. म्हणजे एका सेकंदामध्ये तो हजारो फोटो काढतोय, माझे हजारो फोटो काढतोय आणि ते सगळे फोटो एकाच वेळी फास्ट तुम्हाला दाखवतोय. तर तुम्हाला वाटतं बघा, म्हणजे जर मी स्लो मोशन केलं तर माझे फोटो कसे दिसतील बघा. मी जसं लिहत असेल ना, एकदम स्लो मोशन केलं तर असं दिसेल. पण ही जी माझी मोशन होती ही अशी याच्यात कॅमेरा एवढ्या मोशनमध्ये कॅमेराने हजारो फोटो काढले आणि तुम्हाला फास्ट दाखवले, त्यामुळे ते असा एक 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 फोटो वेगळा वेगळा न दिसता तुम्हाला असं दिसलं. म्हणजे व्हिडिओ म्हणजे दुसरं तिसरं काही नसून हजारो फोटो काढलेला, ॲक्च्युली हजारो फोटो एकत्र म्हणजेच व्हिडिओ. लाखो फोटो एकत्र म्हणजे व्हिडिओ, राईट. ठीक आहे. म्हणून मूव्हीमध्ये म्हणजे जे पिक्चर असतात आपले त्याला चलचित्र म्हणतात. का? चल म्हणजे फास्ट मूव्ह होणारे चित्र. ठीक आहे, राईट.
नंतर रंगाच्या तबकडीमध्ये न्यूटनच्या रंगाच्या तबकडीचा प्रयोग आपण बघितला आहे बघा, की 7 रंग लावले तबकडीवर आणि ती तबकडी जोरात फिरवली तर काय होतं, प्रत्येक कलर आपल्या डोळ्यावर 1/16 सेकंदाच्या आत त्याची प्रतिमा तयार होते, म्हणजे सगळ्या रंगाचं मिश्रण होऊन जातं, आपल्याला व्हाईट रंग दिसतो. ठीक आहे. रंगांची संवेदना आपल्याला माहिती आहे की आपल्या रेटिनामध्ये 2 प्रकारच्या पेशी असतात, रॉड सेल्स आणि शंकू म्हणजे कोन सेल्स. दंडाकार पेशींना म्हणजे रॉड सेलला कशाची हे असते, प्रकाशाच्या तीव्रतेची असते, म्हणजे तेजस्वी प्रकाश, अंधुक प्रकाश अशा प्रकारच्या प्रकाशाच्या तीव्रतेची संवेदना ते मेंदूला पुरवतात, म्हणून अंधुक प्रकाशात सुद्धा दंडाकार पेशी प्रतिसाद देतात. शंकाकार पेशी मेनली काय करतात, रंगाला प्रतिसाद देतात. म्हणून शंकाकार पेशींची जर कमतरता असेल तर त्या व्यक्तीला वेगळे वेगळे कलर व्यवस्थित दिसत नाहीत किंवा 2 रंगांमध्ये भेद करू शकत नाही, म्हणून याला रंगांध म्हणजे कलर ब्लाइंड असं म्हणतात. ओके, राईट, परफेक्ट. पिन होल कॅमेराची गरज नाही फास्ट रिव्हिजनमध्ये, आणि हे जे संकीर्ण आहे संकीर्णमध्ये पण गरज नाही. राईट, हे तुम्ही हे एवढे महत्त्वाचे पॉईंट्स नाही आहेत. इन एनी केस ते तुम्ही डिटेल आपल्या सायन्स ऑल इन मध्ये वाचून घ्याल, आणि हे जे सोडवलेली उदाहरणं आहेत हे तर आपण इंडिपेंडेंटली घेणार आहोत. राईट. सो अशा पद्धतीने भिंग याची आपण फास्ट रिव्हिजन केलेली आहे. पुन्हा नमूद करतो की फास्ट रिव्हिजन बॅच ही डिटेल अभ्यासाला पर्याय नाही, पण तुमच्याकडे कमी वेळ असेल तर तुम्ही एवढं ऐकून जा जेणेकरून तुम्हाला किमान काही प्रश्नांची उत्तरं येतील. राईट. तर इथे आपण प्रकाशावरचा 3रा उपघटक संपवला. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट उपघटक घेऊ. आणि तुम्हाला हे जर आवडत असेल तर कॉमेंट जरूर करा. मलाही थोडासा उत्साह येतो की मुलांना काहीतरी फायदा होतोय, त्याच्यामुळे कॉमेंटमध्ये कंजूशी करू नका. राईट. थँक्यू व्हेरी मच.